हॅलो गाईज, आज भारत आणि श्रीलंकेदरम्यान दुसरी वन डे मॅचेस या ठिकाणी होत आहे. पहिल्या मॅचला आपण बघितलं की मॅच टाय झाली. हर्षदीप सिंगने ज्या पद्धतीने स्वीप खेळायला गेला आणि ती धाव होऊ शकली नाही. ठीक आहे, एकंदर पहिल्या मॅचमध्ये रोहित शर्मा, शुभमन गिलनी बऱ्यापैकी सुरुवात केली होती, परंतु शुभमन गिलचा अतिसावध पवित्रा हा त्या ठिकाणी धोक्याचा ठरला आणि त्याचा नैसर्गिक जर खेळ आपण बघितला तर तो अतिशय फटकेबाजी करणारा आहे. IPLमध्ये आपण बघतो की तो कशा पद्धतीने खेळतो, पण मला असं वाटतं की अधिक चान्सेस मिळत नाही आहेत, आता मिळणं अवघड आहे. गौतम गंभीर नवीन प्रशिक्षक झाल्यापासून त्याची जी स्टेटमेंट येत आहे त्याच्यामुळे शुभमन गिल हा थोडासा सावधपूर्ण खेळतोय. त्याला असं त्याची जागा धोक्यात येते की काय असं त्याला जाणवतंय, त्यामुळे तो अतिसावध पवित्रा घेऊन खेळतोय. पण त्याचा प्रॉब्लेम होतोय, त्यानं त्याच्या नैसर्गिक खेळीतच खेळावं असं मला वाटतं. कोलंबोचं जे प्रेमदासा स्टेडियम आहे आणि तिथील जी पिच आहे ती पहिल्यापासून 230 ते 250 धावसंख्या करत असताना ती प्रॉब्लेमॅटिक ठरते, कारण तिथे असं नाही की 280 किंवा 300 धावा तिकडे चेस होतात. तेव्हा भारतीय टीमला अतिशय सावधपूर्ण खेळावं लागेल. श्रीलंकेचा जो अकिला धनंजय आहे, हसरंगा आहे आणि असलंकानं पण त्या दिवशी बॉलिंग केली, म्हणजे ती एकंदरच ती पिच जी आहे ती फिरकी गोलंदाजांना साथ करते. आपल्याकडे वॉशिंग्टन सुंदर आहे, आपल्याकडे अक्षर पटेल आहे, त्यांची पण बॉलिंग चांगली होते. पण एक मात्र ध्यानात घ्यावं लागेल, जर श्रीलंकेने प्रथम बॅटिंग केली तर किमान 220 ते 210 या आकड्यापर्यंतच आपल्याला श्रीलंकेला थांबावं लागणार आहे, कारण 230च्या प्लसची धावसंख्या तिकडे कठीण होऊ शकते. आणि जर आपण बॅटिंग घेतली तर आपण किमान 250 रन्स बोर्डावर झळकवल्या पाहिजे. आपल्या बॅटिंग लाईनअपचा काही प्रॉब्लेम मला वाटत नाही. रोहित शर्मा, शुभमन गिल अतिशय छान खेळत आहेत. विराट कोहली पण मला त्या दिवशी बऱ्यापैकी भरात दिसला, पण तो जो एक हसरंगाचा जो चेंडू होता तो अचानक उसळी घेतल्यामुळे विराट कोहली LPW बाद झाला. ठीक आहे, जे घडलं ते घडलं. टाय मॅच झाली. श्रीलंका पण जिंकू शकलेली नाही आहे. आपल्याला या पुढच्या दोन्ही मॅचेस जिंकून मालिकेत जर बरोबरी करायची ठरल्यास आपल्या स्पिन गोलंदाजांना सुद्धा त्याच पद्धतीची बॉलिंग करावं लागेल, बॅटिंग पण त्याच पद्धतीची करावं लागेल आणि निश्चित मला आज खात्री आहे की आपण जिंकू शकू.